तुम्ही लय वेळा बोलता. निघून जा घराच्या बाहेर, निघून जा. तुमची बोलण्याची हे असते ना, आम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही फायदा घेऊन राहिला. म्हटलं बोलत नाही म्हणून. पोरं चांगले आहे म्हणून तुम्ही फायदा घेऊन राहिला ना. एखादा पोरग चांगलं गरम दिमागाचं असतं तर मग अशा बोलल्या असते काय? ओय सबरे, तुले कोण बोलायला लावलं? ओय बोलू नको म्हटलं. मी मा पोराशी बोलून राहिली, तुले नाही म्हणून राहिली. तुले अलग निघ म्हणून राहिली का मा पोराला म्हणून राहिली? मा पोराले बोलायचा मला अधिकार आहे म्हटलं. त्याच्यासोबत बोलतो ना, तू कोण मदत करतो? मला का तेवढाही हक्कन राहिला का मा पोराले बोलायचा? जा बरं, ताईले रूम मध्ये घेऊन जा. शब्दाला शब्द वाढते दादा, भांडण वाढते. जा ना दादा. बरं दादा जाय बरं, हे असं बरोबर नाही आहे. चार लोकांना ऐकू जाते. त्याची चर्चा होते. काही नाही अलग निघणं नाही, हल्लग निघणं नाही. आईली सवयच आहे. बरं नीता ताई चला बरं. आज मला तर हूत दे यायचं काय तर त्याच्या मनात आहे ना, आम्हाला अलग काढून दे ना. त्याला असं वाटतं का मा नवरा पोचू शकत नाही, नवरा पोचू शकाले. त्याला असं वाटून राहिलं ना म्हणून म्हणते ते अलग नाही. त्याच्या मनात तेच आहे ना. आम्हाला समजलं, आता समजलं मला. नवऱ्याला भल्ला विश्वास होता ना मायवर. माई आई अशी माई आई तशी. पाय ना आता घे ना पाहून. आता उघडलेच ना तुमचे डोळे. हो तसं केलं नाही की मी त्याच्यासाठी विश्वास नाही राहीन तर काय? माय होय ना त्याची माय. त्याला मायावर विश्वास नाही राहीन का? त्यावर राहीन काय? ती बोलू नको ना, तिच्यासोबत बोलू नको ना. ते गरम आहे आज. शांत झाल्यावर सगळं शांत होईल ना. तुम्ही एकीसोबत बोलता आम्ही माणसं उगे राहून राहिलो. एकदा समजून सांगितलं तर तुम्हाला समजून नाही राहिलं काय? जेव्हा तेव्हा पाहिलं का आम्हाला तुम्ही समजून सांगता? आता तुम्ही आईले कोणी समजून सांगत? तुम्ही आईले कोणी सांगत हे मला पहिले तुम्ही सांगा. काय तिला म्हटलं नाही का? तुला एकटीलच नाही म्हणून राहिलं सुनबाई. तिलाही म्हटलं पण ते दबत नाही. आता जो समजून घेईन त्यालाच सांगन ना मी. आता ते समजूनच नाही राहिली तर मग सांगन कसं मी तिले? हो लय हुशार आहे तुम्ही. म्हणजे का मी समजत नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही असे सुनील दाखवून राहिले का माई बायको मला दबत नाही असे दाखवून राहील तुम्ही? असे मला बदनाम करणं लावलं तुम्ही. बदनाम करून राहिले मला. बोलू नका ना बा, बोलू नका ना. तर मी तुमच्या पाया लागू काय? सांगा ना वहिनी. आई बोलते. तुम्ही पाया लागून राहिलो तुमच्या. तुला अलग काढून द्यायचा आहे ना. चाल आज आम्ही घेतो आमचा निर्णय. हो माझ्या नावावर इस्टेट आहे. कोणाचं अलग निघायचं गरज नाहीये. मी म्हणून राहिलो तुला घरात त्रास लागल नाही बाबा. आईले आम्ही जड झालो ना. नाही आता तर निघतोच आम्ही. आता नाही राहत. नाही लय ऐकलं बाबा. आता नाही राहत. आता नाही राहत आम्ही. मला असं वाटत होतं का आई जाऊ दे ना. आईची इच्छा नाही ना. मग काय आईच्या इच्छेच्या पुढं आहे काय? बरं नीता आपल्या खोलीत चाल. आपलं सामान गिमान गुंडाई गांडाई कर आणि चाल. गुंडाई गांडाई कर म्हणाले का हाय तुम्हाला? गुंडाई गांडाई केल्यानं असते काय? खोली पाहा लागते, राहायला जागा पाहा लागते. असं आहे का? तोंडातून काढलं शब्द त्याच्या मतानंच आहे काय? 2 दिवस राहून जाऊ, खोली गेली पा मग जाऊ. 2 दिवस नाही राहू दिन का आता? हो काही रूम घेऊन पान लागत. अगोचा तमाशा लावू नको. तिनं तमाशा भरवला म्हणून का तू तमाशा भरू नको. काही रूम गिमने पाहा लागत. काही नाही. अलग निघाचं काम नाही आहे. कोणीच अलग निघाचं काम नाही आहे. नीता बोलू नको काही. चल आपल्या खोलीत चाल. काही नाही. आपलं इथं स्वयंपाक कर आपल्या खोलीत 2-4 दिवस. मग पोहा आपण काय येतं. आता समाधान झालं असेल ना? आम्हाला अलग काढून आम्ही तुमच्या डोक्यावरच बसलोच होतो ना. आम्हीच लय खाऊन राहिलो होतो आहे ना. आमचाच खर्च लय होता. पहिले पासूनच तुम्ही कुरकुर करे. लक्ष नाही देव. माझ्या नवरा काय करत नाही का? माझ्या नवरा काय कामाला जात नाही काय? पैसे देत नाही का? वावर घ्यायचे वेळेस पैसे दिले हे दिले. आम्ही आमचं हित केलं असतं तर पैसा जमा झाला असता. तुम्हीच होय ना. मी तुम्हाला नेहमीच म्हणू एक दिवस असं होईन म्हणून. तुम्ही ऐकलं का कधी मामादानं? ऐकलं का? पहा बरं आता कोणते दिवस आले. करू नाही म्हणते काय दिलं त्या नवऱ्यानं. तुम्ही ढोरासारखे नुसते पैसे द्या. काही 1 रुपया जमा केला नाही. नुसतं घरासाठी केलं. पण कोणा तुमची किंमत केली का? पाय ना. आईनं शेवटी आपल्याला खोली पाल लावली. कोणाला लागत नाही तर सगळेजण आम्ही घर सोडून चाललो जाऊ म्हणा. आणि राय म्हणा एकटीली राहायचं समतो. वहिनी काही जाऊ नका. काही रडायला लागत. काही नाही. कोणीच म्हणत नाही तुम्हाला. काही मनावर घेऊ नका तुम्ही. नाही आम्ही डोक्यावर बसलो ना. आम्ही राहतच नाही आता. खूप नाही राहत शांभाऊ. आम्ही नाही राहत आता. रडू नको. अशी करू नको. अशी रडशील तर कसं होईल? जाय खोलीत जाय. काही रडायला लागत आणि काही नाही. आणि सगळं काही नाही. अल्लग करायला लागत. काही खोली गेली स्वयंपाक नाही करायला लागत. याच्यातलंच घ्या याच्यातलंच खा. मोठ्या हुशार झाल्या तुम्ही. हे लागली बडबड करायला तर तूही बोलून राहील तिच्यासारखी. कजन बोलायचं नाही. शब्द काढायचा नाही. ऐकत असेल तर ऐका. नाही तर मग मी काय आहे निर्णय तो घेऊन घेईल. हो लय हुशार आहे तुम्ही. तुमच्या आहे ना सारं वायाच गेलं. ते माहिती दिमाग नको खाऊ. तुला माहित नाही का? मी बोलत नाही. घर सोडून चाललं जाईन. मग पाय पाच तू काय आहे तर तू इस्टेट पाय तू सारं पाय. माय पोरच नाही राहिले तर मी काय राहतो या घरात? मी नाही राहत आता ह्या घरागिरात. तू जरी एक शब्द जरी बोलली ना नाही तर ह्या घराच्या बाहेरच चाललो जातो.
जीव म्हटलं काटावून गेलाय म्हटलं. नुसतं तेच ते कटकट असते. सकाळ निघाली का कटकट, रात झाली का खटकट, आणि नुसतं अलग निघायच्या गोष्टी करते म्हटलं. तू जाऊ दे ना, तो विषय जाऊ दे ना. काय म्हणावर घेता होताई, सोडून दे ना. काही गोष्टी सोडून द्या लागते. हो कोमल, ज्या गोष्टी सोडून द्यायच्या त्या सोडून द्या लागते. हा, ज्या गोष्टी म्हणायला लागते ना ते लय वाटते म्हटलं बेकार, लय वाटते बेकार. हा, तुझ्यावर म्हटलं आता मी तुले म्हणून नाही राहिली, पण गोष्ट सांगतो तुले. आता तुले धड काही दिवस झाले तर अशा वागून राहिले, तुले बेकार नाही वाटून राहिलं का सांग तू. हो ताई, ते बरोबर आहे. तरी लग्नाला 1.5 वर्ष झालं. आता त्या मागं लागून राहिल्या. काय माया मागं तर अशा लागल्या होत्या. माया लग्नाला 1 महिना थोड नाही झालता, 8 दिवसच झालते बिचारे. तुला काय सांगू कोमल, अशा मागं लागल्यावर भांडे जापते, काहीच करे, असं तसं लय रंगारंगाचं बोले. लय बाई सोचलं तरी मी बोलू नये. यायच्यासोबत बोलू मला एवढं तरी बोलणं नाही म्हटलं. माझ्या आईच्या घरी मी बोलूही नाही म्हटलं. जर ते जुने दिवस आठवले तर मला म्हटलं माझ्या डोळ्यात पाणी येते. एवढं मायावर 70 केलं म्हटलं, येईन लय 70 केलं. तुझ्यावर काहीच नाही बाई, काहीच नाही झालं. तरी तुले बेकार वाटते म्हटलं. मला मायावर लय दिवस बेकार गेले. 8 दिवसातच म्हटलं माया मागं लागल्या म्हटलं. मी काय बैकून होते यायचं आणि काय नाही. मला तर असा पस्तावा येते कधी का आपणच काय वाईट आहे, काय आपणच वाईट आहे का. मला कधी असं वाटते. मला लय आताही मला पस्तावा येते म्हटलं, त्या गोष्टीचा लय पस्तावा येते. ना ताई, आता मला बोलत नाही काय. जाऊ द्या. मला वाईट वाटून राहिलं ना तुमच्या गोष्टी ऐकून. मलाही वाटून राहिलं, पण जाऊ द्या. काय करता आता. नाही, आम्हाला लयच करते ना. आमचा रागच केल्यासारखे करते. तुम्हाला म्हटलं का माया नवऱ्याचं किती काढलं म्हटलं त्याईनं. पैसे कमावत नाही, एवढेच आहे, तेवढ्यानं घर चालते का. शेवटी बोलून दाखवलं, जे मनात आहे ते बोलूनच दाखवलं. तुम्हाला म्हणते का कधी काही. आम्हाला काय कमी बोलले का. आम्हाला म्हणे ना अलग निघा. आम्ही कानावर घेतलं, तुम्ही बोलल्या. दादा बोलले, काही बोलायला लागत होतं. आम्ही नाही बोललो ना. ते ताई रडू नका. रडणार नाही बिचारे. तू गेला म्हणतो. माया तर अशा जखमा अशा लय हे होते, दुखते. पहिले मला लय जखमा दिले येईन. लय बोलू लय जखम दे. मारण्यापेक्षा बोलणं म्हटलं काळजाले छिद्र पडते, अशा बोलते म्हटलं. त्या द्यावं ताई, वाईट वाटून घेतलं, जास्त वाईट वाटते, सोडून द्या.